आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहे। तर घरातल्याच बेसिक सामानाने तयार होईल अशी। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप दूध, 1/3 कप साखर आणि 1/4 कप मिल्क पावडर, 3 आंबे घेतलेले आहेत आणि कस्टर्ड पावडर आहे। या जागेवर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी आता इथे दूध टाकून घेते। दोन कप दूध टाकून घेतले। त्यानंतर टाकायचे 1/3 कप साखर, 1/4 कप मिल्क पावडर। हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे। तर यात थोडं दूध टाकून घेते। रूम टेम्परेचरवरचं दूध घेतले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर यात मी अजून एवढं टाकून घेते। दीड चमचा आपण घेतलेला आहे। आता हे दुधामध्ये मिक्स करून घेऊ। आता एक कस्टर्ड मिक्स केलेलं आहे मी याच्यात टाकून घेते। आता व्यवस्थित मिक्स करून घेते परत। आता याला छान उकळ येऊ द्यायची आहे। बऱ्यापैकी याला आता दुधाला आटवून घ्यायचं आहे। आता हे दूध छान घट्ट होत चाललं आहे। आता याला अजून थोडं उकळ येऊ देऊ, अजून थोडं घट्ट होऊ द्यायचं याला। आता हे छान घट्ट झाले, छान तयार झालेलं आहे। आता याला गार व्हायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आंब्याचा गर काढून घेऊ। अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा। पटकन गर काढून होतो। तर मी आता 3 आंब्याचे गर काढून घेते। आता गर काढून झालाय, तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ। छान बारीक करून झालं आहे। खूप छान वास येतो आहे आंब्याचा। तर दूध याला छान गार झालेलं आहे। तर त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यात साय टाकणार आहे। दुधावरची ताजी साय घेतलेली आहे, 1/3 कप आहे। मिल्क पावडर टाकलं आहे, तरी मी साय टाकणार आहे, कारण साय टाकल्याने आईस्क्रीमची चव खूप छान येते। त्याचं टेक्स्चर खूप छान येतं, क्रीमीपणा येतो आईस्क्रीमला।
तर आता हे सगळं बारीक करून घेऊ. किती छान झालेले आहे, छान स्मूदी तयार झालेले आहे, छान क्रीमी तयार झालेले आहे. तर मी ते डबा घेतलेला आहे. करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून फ्रीझरमध्ये 5 ते 6 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. मुलांना लवकरात लवकर आईस्क्रीम हवी आहे म्हणून वेळेच्या आत काढून घेतलेलं आहे, कारण बारीक करून याला परत 7 ते 8 तास ठेवायचं आहे. आता हे परत बारीक करून घ्यायचं आहे. आता हे छान बारीक करून झालं आहे. त्याला परत यात टाकून घ्यायचं आणि परत याला मी आता रात्रभर ठेवून देणार आहे. सकाळीच काढेल मी आता याला. परत झाकून ठेवून देते. अगोदर 4ही साईडने त्याला कट करून घ्या. त्यानंतर त्याला मी प्लेटमध्ये काढून घेते. वाव, किती मस्त निघाली आहे आईस्क्रीम. बघू शकता छान आईस्क्रीम निघालेली आहे. अशा पद्धतीने आईस्क्रीम नक्की बनवून बघा, घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल. तर आईस्क्रीम कट करून दाखवते. खूप छान तयार झालेली आहे आईस्क्रीम, बघू शकता.